बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. साधनांचे मूल्यमापन. आता आपण साधनांच्या मूल्यमापनाकडे वळूया. दीर्घकाळाचा विचार करता कोणाची साधने श्रेष्ठ आणि टिकाऊ आहेत याचा आपण विचार केला पाहिजे. तथापि दोन्ही बाजूंनी काही गैरसमज आहेत, ते दूर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हिंसाचाराचा विचार करा. हिंसाचाराच्या कल्पनेनेच अनेक लोक थरथर कापतात, परंतु ही केवळ एक भावना आहे. हिंसाचार पूर्णपणे टाळता येण्यासारखा नाही. साम्यवादी नसलेल्या देशांमध्येही खुन्याला फाशी दिली जाते. फाशी देणे हा हिंसाचारच नाही का? साम्यवादी नसलेले देश इतर अशाच देशांशी युद्ध करतात, त्यात लाखो लोक मारले जातात. हा हिंसाचार नाही का? जर एखाद्या नागरिकाचा जीव घेतल्याबद्दल खुन्याला मारले जाऊ शकते, जर शत्रू राष्ट्राचा सैनिक असल्यामुळे युद्धात सैनिकाला मारले जाऊ शकते, तर मग एखाद्या मालमत्ताधारकाची मालमत्ता जर उर्वरित मानवजातीसाठी दुःखाचे कारण ठरत असेल, तर त्याला का मारले जाऊ नये? मालमत्ताधारकासाठी अपवाद करण्याचे किंवा खाजगी मालमत्तेला पवित्र आणि अनुल्लंघनीय मानण्याचे काहीच कारण नाही. बुद्ध हिंसाचाराच्या विरोधात होते, परंतु ते न्यायाच्या बाजूनेही होते आणि जिथे न्यायासाठी गरज भासली तिथे त्यांनी बळाचा वापर करण्यास संमती दिली. वैशालीचा सेनापती सिंह याच्याशी झालेल्या संवादातून हे स्पष्ट होते. बुद्धांचा अहिंसेचा उपदेश असल्याचे समजल्यावर सिंह त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचारले, भगवान अहिंसेचा उपदेश करतात, मग गुन्हेगाराला शिक्षेपासून मुक्त ठेवावे असा उपदेश भगवान करतात का? आपल्या पत्नी, मुले आणि संपत्ती यांचे रक्षण करण्यासाठी आपण युद्ध करू नये असा उपदेश भगवान करतात का? अहिंसेच्या नावाखाली आपण गुन्हेगारांकडून होणारा त्रास सहन करत राहावे का? सत्य आणि न्यायाच्या हितासाठी पुकारलेल्या युद्धालाही तथागत मनाई करतात का? बुद्धांनी उत्तर दिले, मी जी शिकवण दिली आहे ती तुम्ही चुकीच्या पद्धतीने समजून घेतली आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आणि निरपराध माणसाची सुटका झाली पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाचा तो दोष नसतो, शिक्षेचे मूळ कारण गुन्हेगाराचाच गुन्हा असतो. शिक्षा देणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करत असतो, त्यामुळे त्याला अहिंसेच्या तत्वाचे उल्लंघन केल्याचा दोष लागत नाही. जो माणूस न्याय आणि सुरक्षेसाठी लढतो त्याच्यावर अहिंसेच्या तत्वाविरुद्ध वागल्याचा आरोप होऊ शकत नाही. शांतता राखण्याचे सर्व मार्ग अयशस्वी ठरल्यावर हिंसाचाराची जबाबदारी त्या व्यक्तीवर येते जी युद्धाची सुरुवात करते. दुष्ट शक्तींसमोर कधीही शरणागती पत्करू नये. युद्ध कदाचित होऊ शकते, पण ते स्वार्थी हेतूंसाठी नसावे. अर्थात हिंसाचाराविरुद्ध इतरही काही युक्तिवाद आहेत, जसे की प्राध्यापक जॉन ड्यूई यांनी मांडलेले आहेत. साध्य हेच साधनांचे समर्थन करते, एंड जस्टिफाईज द मीन्स या विचाराला जे लोक अनैतिक मानतात त्यांना ड्यूई यांनी योग्यच प्रश्न विचारला आहे की जर साध्यच साधनांचे समर्थन करत नसेल तर दुसरे काय करू शकेल? केवळ साध्यच साधनांचे समर्थन करू शकते. बुद्धांनीही कदाचित हे मान्य केले असते की केवळ साध्यच साधनांचे समर्थन करते, दुसरे काय करणार?
आणि त्यांनी असेही म्हटले असते की जर साध्यासाठी हिंसा आवश्यक असेल तर त्या साध्याच्या पूर्ततेसाठी हिंसा हे एक वैध साधन ठरू शकते. जर बळाचा वापर हाच त्या साध्यासाठी एकमेव मार्ग असता तर त्यांनी मालमत्ताधारकांनाही बळाच्या वापरापासून नक्कीच वगळले नसते. अर्थात आपण पुढे पाहणारच आहोत की साध्य गाठण्यासाठी त्यांनी सुचवलेले मार्ग वेगळे होते. प्राध्यापक ड्यूई यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणे हिंसाचार हे बळाच्या वापराचेच दुसरे नाव आहे. जरी विधायक कार्यांसाठी बळाचा वापर करणे आवश्यक असले तरी ऊर्जा म्हणून बळाचा वापर आणि हिंसा म्हणून बळाचा वापर यांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. एखादे साध्य गाठताना इतर अनेक गोष्टींचा किंवा उद्दिष्टांचा नाश होतो, ज्या गोष्टी त्या नष्ट केल्या जाणाऱ्या गोष्टीशी अविभाज्यपणे जोडलेल्या असतात. बळाचा वापर अशा प्रकारे नियंत्रित केला पाहिजे की ज्यामुळे दुष्ट गोष्टीचा नाश करताना शक्य तितक्या इतर गोष्टींचे किंवा उद्दिष्टांचे रक्षण होईल. बुद्धांची अहिंसा ही जैन धर्माचे संस्थापक महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेइतकी निरपेक्ष ॲब्सोल्यूट नव्हती. त्यांनी बळाचा वापर केवळ ऊर्जा म्हणून करण्यास मान्यता दिली असती. साम्यवादी अहिंसा हे एक अत्यंत कठोर आणि अनिवार्य तत्व मानतात, मात्र बुद्धांचा याला तीव्र विरोध होता. हुकुमशाहीचा तर बुद्धांनी कधीच स्वीकार केला नाही. ते जन्मजात लोकशाहीवादी होते आणि लोकशाहीवादी म्हणूनच त्यांनी देह ठेवला. त्यांच्या काळात 14 राजेशाही राज्ये आणि 4 गणराज्ये अस्तित्वात होती. ते स्वतः शाक्य कुळातील होते आणि शाक्यांचे राज्य हे एक गणराज्य होते. वैशाली हे त्यांचे दुसरे घरच होते आणि त्यांना त्या शहराबद्दल अत्यंत प्रेम व ओढ होती, कारण ते एक गणराज्य होते. आपल्या महापरिनिर्वाणापूर्वीचा वर्षवास, पावसाळ्यातील मुक्काम त्यांनी वैशालीमध्येच व्यतीत केला. वर्षवास संपल्यानंतर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी वैशाली सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतर चालून गेल्यावर त्यांनी मागे वळून वैशालीकडे पाहिले आणि आनंदाला म्हणाले, तथागतांची वैशालीकडे पाहण्याची ही शेवटची दृष्टी आहे. त्या गणराज्याबद्दल त्यांना इतकी असीम ओढ होती. ते पूर्णपणे समतावादी होते. सुरुवातीच्या काळात खुद्द बुद्धांसह सर्व भिक्खू चिन्हांपासून जुने कपडे जोडून बनवलेले चीवर वस्त्र परिधान करत असत. उच्चभ्रू किंवा श्रीमंत वर्गातील लोकांनी संघात सामील होऊ नये या उद्देशाने हा नियम करण्यात आला होता. पुढे जीवक या महान वैद्याने बुद्धांना अखंड कापडापासून बनवलेले चीवर स्वीकारण्यास राजी केले. बुद्धांनी तत्काळ तो नियम बदलला आणि तो सर्व भिक्खूंना लागू केला. एकेकाळी भिक्खुनी संघात सामील झालेल्या बुद्धांच्या माता महाप्रजापती गौतमी यांना समजले की बुद्धांना थंडी वाजली आहे. त्यांनी त्वरित त्यांच्यासाठी एक उपवस्त्र स्कार्फ विणायला सुरुवात केली. ते पूर्ण झाल्यावर त्या बुद्धांकडे गेल्या आणि त्यांनी ते परिधान करावे अशी विनंती केली. परंतु बुद्धांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. ते म्हणाले की जर ती भेटवस्तू असेल तर ती संपूर्ण संघासाठी असावी, संघातील एखाद्या विशिष्ट सदस्यासाठी नाही. त्यांनी खूप विनवणी केली, पण बुद्ध आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. भिक्खू संघाची रचना अत्यंत लोकशाहीवादी होती. बुद्ध हे केवळ एक भिक्खू होते. जास्तीत जास्त मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये जसा एखादा पंतप्रधान असतो तसे त्यांचे स्थान होते. ते कधीही हुकुमशाह नव्हते. मृत्यूपूर्वी दोनदा त्यांना संघाचे नियंत्रण करण्यासाठी एखाद्या प्रमुखाची नेमणूक करण्यास सांगण्यात आले होते. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी नकार दिला आणि सांगितले की धम्म हाच संघाचा सर्वोच्च प्रमुख आहे. त्यांनी स्वतः हुकुमशाह बनण्यास आणि हुकुमशाहाची नेमणूक करण्यास नकार दिला. साधनांचे, मार्गांचे मूल्य काय? दीर्घकाळाचा विचार करता कोणाची साधने श्रेष्ठ आणि टिकाऊ ठरतात? साम्यवादी, कम्युनिस्ट असा दावा करू शकतात का की
आपले महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करताना त्यांनी इतर महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा नाश केला नाही. त्यांनी खाजगी मालमत्तेचा नाश केला आहे. हे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे असे गृहीत धरले तरीही साम्यवादी असे म्हणू शकतात का की ते साध्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी इतर महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा नाश केला नाही? आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी किती लोकांचा बळी घेतला आहे? मानवी जीवनाला काहीच मूल्य नाही का? मालमत्तेच्या मालकाचा जीवन घेता ते मालमत्ता ताब्यात घेऊ शकले नसते का?